ब्रेकनंतर स्वागत. एमसीएच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकारणी क्रिकेटच्या पिचवर उतरलेत. शरद पवारांनी याआधीच एमसीए निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्य होत एमसीए मध्ये एंट्री घेतली. त्यामुळे एमसीए निवडणुकीत पवार विरुद्ध मुख्यमंत्री असा सामना रंगणार असल्याची चर्चा सुरू झाल्या. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी मात्र याबाबत मौन बाळगले. त्यातच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीही एमसीए निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केली आहे. एका क्लबकडून मुंडे निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळते. तर तिकडे मनसेचे नितीन सरदेसाई सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. पारशी झोराष्ट्रीयन क्लबकडून ते निवडणूक लढवणार आहेत. एकूणच राजकारण्यांच्या सहभागामुळे एमसीएचे रवी सावंत मात्र नाराज झालेत. एमसीएच्या निवडणुकीत तुम्ही त्याबद्दल मी काल बोललोय. फक्त त्या क्लबचा मी सदस्य झालोय. आणखी त्यामध्ये काही विशेष काही नाही. पण राष्ट्रवादीने जाहीर केलेलं आहे की शरद पवार हे निवडणूक लढवतील. त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. मी फक्त सदस्य झालोय. काही लोक इकडे क्रिकेटसाठी करायचं म्हणून येतात, पण ते प्रत्यक्ष त्यांचं हे असतं की स्वतःचं खिसा भरणं हे त्यांचं मेन काम असतं. आणि हे आता ॲपरंट व्हायला लागलेलं आहे. ते निवडणूक आल्यानंतर हे सगळे ॲडजस्टमेंट होतात. त्या क्रिकेटसाठी होत नाही आहेत, तर स्वतःच्या फायद्यासाठी होतात. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये जर हे आले, म्हणजे जे ॲक्च्युअली क्रिकेटच्या फील्डमध्ये काम करते लोक आले तर जास्त बरं होईल. पण तुम्ही आता बघितलं तर गेल्या 2 निवडणुकांपासून केवळ स्वतःसाठी लोक काही वाटेल ते ॲडजस्टमेंट करतात आणि कुठल्याही लोकांना घेऊन येतात. या क्रिकेटच्या पिचवर कोणते कोणते राजकारणी आहेत पाहूया. बघा, पृथ्वीराज चव्हाण माझगाव क्रिकेट क्लब, मेरी क्रिकेटर क्लब उद्धव ठाकरे, 1177 स्पोर्ट्स क्लब नारायण राणे, जितेंद्र आव्हाड मांडवी मुस्लिम क्लब सचिन आहेर, एमबी युनियन क्रिकेट नितीन सरदेसाई, पारशी झोराष्ट्रीयन क्लब सुभाष देसाई, प्रबोधिनी क्लब राहुल शेवाळे, दादर क्रिकेट क्लब मिलिंद नार्वेकर, न्यू हिंद क्रिकेट पंकज ठाकूर, साईनाथ क्रिकेट क्लब